रगतच्या या बॉलवर विकेट मिळते. फलंदाज बाद. पुन्हा एकदा फ्लॉप शो ठरतोय. पिंकेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चांगले विविध अँगलने आपण पाहतायत कार्तिक मंगेला आणि एका साईडला जयेश मंगेला यांना आपण पाहू शकतायत. अतिशय चांगलं मात्र बॉलला फॉलो केलंय आणि नयन मास्टर माइंड ऑपरेटर आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत प्रत्येक गोष्ट ते बारीक सारीक रिप्लेच्या द्वारे जे आमच्या श्रोत्यांना हवंय ते डीबीएन लाईव्ह हे सातत्याने देत असताना पाहायला मिळतं आणि खरंच कौतुक करावं लागेल. वेगवेगळ्या थीम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वेगवेगळे अँगल जे क्रिएट करत असताना आपण पाहू शकतायत. सध्या विंकोजी मात्र खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. फर्स्ट विकेट डाऊन. अर्पित पाटील आपण पाहताय जे डिजिटल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे वेगवेगळे चेहरे या स्पर्धेला सुद्धा पाहायला मिळतात. कंटिन्यूच नाही आहेत. प्रवीण पाटील यांना आपण काल पाहिलं होतं. त्या अगोदर आपण पाहिलं तर भरपूर असे कॅमेरामॅन सुद्धा आपण पाहू शकलात. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फॉलो केलं नव्हतं. चांगला निर्णय घेतला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. मितेश तरे चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. वन हँडने स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप बॉल सोडून जातोय आणि अमीर कारई यांना आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. नितेश कदम सर आहेत. महेंद्र भोईर सर आहेत. सध्या व्यासपीठावर दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते गजाननजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑन साईडला खेळलंय. झेल महत्वपूर्ण आहे आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. एक्सलंट कॅच. काय झेल टिपण्याची पद्धत पाहायला मिळाली. अगदी रिलॅक्स पद्धतीने हा झेल टिपला गेला. बाउंड्री लाईन टच असताना काही फिल्डर थोडेसे फंबल होतात परंतु हा झेल पाहावासा वाटेल अशा पद्धतीने मात्र तो झेल टिपला. जयेश बॉम्बच्या केला पूर्णविराम. या अगोदर सुद्धा कॉटआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. बॅकलिपचा वापर केला. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आले होते आणि त्यानंतरचा हा झेल अप्रतिम. गुड कॅच ऑफ क्वालिटी. एक परफेक्शन कसं असावं हे मात्र या झेलने दाखवून दिलंय त्या फिल्डरने. प्रवीण भोईर आज दारोमदार आहे या खेळाडूवर. शोणित गरत आणि योगेश गरत यांना आपण पाहतायत. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. संपूर्ण मंडळी चापेवाडी चषकाची पाहायला मिळते. संतोषजी जंगम मॅचचा आनंद घेत आहेत. सैनाजी घरत यांना आपण पाहतायत. चंद्रकांत पाटील असतील. शशिकांतजी घरत असतील. ग्रामपंचायत सदस्य या स्पर्धेचे आयोजक. जगदीशजी पाटील असतील. रवी किनी असतील. कल्पितजी पाटील असतील. संपूर्ण मंडळी आपल्याला पाहायला मिळते. हर्ष पाटील असतील. महेशजी घरत असतील. ते सुद्धा आज खुश असतील आपल्या कामगिरीवर कारण 10,000 पॉईंटला त्यांना सुद्धा मात्र आगरी प्रीमियर लीग मध्ये निवड केली गेले. निरंजन पाटील असतील. प्रणय पाटील स्वतः चाफेवाडी चषकाचे बॉय. बंटी घरत त्यानंतर चिराग चिनू यांना आपण पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतुल असेल. कुणाल असेल. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि सध्या तरी मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील ट्रेन मधून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आतापर्यंत तरी सफलच्या मार्गावर आहे. यशस्वी षटक होईल का? 4 बॉलचा खेळ झालाय. 2-2 सध्या स्थिती ओम 11 जलसार. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये जो खेळ साकारला होता महेंद्र भोईर यांनी अफलातून क्लास दाखवला होता. जितेश भोईर यांच्याकडून 200 रुपये यश आपल्याला कॅश प्राइज आले तर आपण यायचंय. चिखलपाडा टीमचा ऑफ साइडला चिप शॉट खेळला आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. गुड प्लेसमेंट. अफलातून टायमिंग. 4. चांगला फटका होता. सरळ बॉल निघून जातोय. ह्या वेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला गुड प्लेसमेंट. या बॉल ऑन साइडला फॉलो केलं या बॉलला आणि सरळ हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. व्हॉट अ शॉट बाय गणेश.
क्लास टायमिंग दाखवलंय. या षटकार आणि संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणून मी 4 बॉल जेव्हा हाताळले तेव्हा मी म्हटलं की सध्या तरी 4 बॉल मध्ये सफल षटक. आतापर्यंत हे 4 बॉल हाताळलेत, परंतु त्यानंतर इकॉनॉमी घसरला. 2 विकेट्स मिळाले, परंतु 12 रन्स खर्च केल्या. पहिल्या षटकाचा आढावा घेत चांगला फटका खेळला होता. चांगला फटका सफल झाले आणि क्रीजचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळाला गणेश. 12ला 2 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतलाय तो जवळजवळ 6 मिनिटाचा. 5 षटक 25 मिनिटात तुम्हाला फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. 12ला 2 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. निरया फायटर्स एडवन टीम या 8ही संघांनी वेळेवर, मात्र रात्रीच्या रात्री त्यांनी होकार दिला. सकाळी वेळेवर पोहोचले. जरी आज 11:22ला बॉल डिलिव्हर्ड झाला, परंतु या 8ही संघांचा आम्ही हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की खूप तुमचं कॉपरेट मिळालं या स्पर्धेला. कारण टीम जमवाजमी करणं हे सहज आणि शक्य नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टुर्नामेंट सुद्धा भरवणं ही खाऊ गोष्ट नाहीये. वडापाव खाण्यात की मात्र ती खाऊ गोष्ट नाहीये. आयोजन करणं, नियोजनात ते मात्र अंमलात आणणं, स्पॉन्सरशिप पाहणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता फक्त आपण म्हणतो की आयोजन चांगलं झालंय, परंतु त्या पाठीमागे गुप्त हिरो असतात, ते आमचे लाडके आयोजक. 13 रन झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर प्रवीण भोईर जर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 ते 3 ओव्हर राहिला तर कदाचित धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. त्यामुळे एक सेन्सेशनल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं, समंजसपणाचं क्रिकेट खेळावं लागतं. मोठे फटके मारून तुम्ही कधीही मोठे खेळाडू बनत नाही. सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळण्याची कला ही तुमच्या अंगामध्ये अवगत असायला हवी. कारण अलीकडचं क्रिकेट जरी फास्ट झालं तरी सुद्धा 6 षटकांमध्ये तुमची कसोटी लागलेली असते. इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, बॉलला जागा दाखवली, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार वेगाने निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन. गुड शॉट, 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 200वा चौकार या स्पर्धेतला आपण पाहू शकतो गणेशच्या बॅटमधून. कारण इनसाइड आउटचा फटका खेळणं फार कठीण असतं. ज्या वेळेला तुम्हाला त्या पोझिशन मध्ये यावं लागतं, स्लोवर वन बॉल तुम्हाला पाहावा लागतो, त्यानुसार रीड करावं लागतं आणि त्या स्लोवर वन बॉलला तुम्हाला बरोबर एक्झिक्यूट करावं लागतं आणि ते केलं. ऑन साइडला खेळलंय, डिस्टन्स कमी पडेल, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. चांगली फिल्डिंग, चांगला झेल, परफेक्शन मात्र त्या फिल्डरचं. कॅच नंबर 2 पाहायला मिळतोय. नील अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र नीलने जे 2 झेल टिपलेत ना, ते खरोखरच डोळ्याचे पारणे फिटणारे झेल आहेत. स्वतःला सोपं कसं करून झेलला ते मात्र नीलने यावेळेला दाखवून दिलंय. 4 बॉलमध्ये 14. गणेशच्या बॅटमधून 350चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. तर खूपच दुरून खेळले होते, त्यामुळे बॉलला तेवढं डिस्टन्स मिळालं नाही. फटका यावेळेला फसला होता आणि तेवढाच चांगला उमेदीने झेल टिपला गेला. अप्रतिम. गुड कॅच, परफेक्शन पाहायला मिळालं. हा अँगल पहा, बॉलचा टप्पा अचूक पद्धतीने होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली थोडीशी फसली आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच बाय नील. सध्या आपण पाहिलं तर 17ला 3 दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा अभय, गेल्या मॅचचा हिरो, खऱ्या अर्थानं सुयोग ठरला होता, परंतु सुयोगने सांगितलं नाही, माझ्या पार्टनरने सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली, त्याला डेडिकेट करावं ही मॅन ऑफ द मॅच, आणि ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली, समर्पित केली आणि खऱ्या अर्थानं त्याची ऊर्जा अजून उंचावली आणि त्यामुळे ऊर्जा संचारल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यावेळेला पुन्हा एकदा बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा इरादा संकेतचा होता, परंतु अशा सिच्युएशन मध्ये जर आपण अशा प्रकारचे स्ट्रोक कधी कधी खेळतो ना, त्यावेळेला खूप अंगलट येतात. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रवीण भोईरने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो अंगलट आला आणि ती मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढताना पाहायला मिळाली.
17ला 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत सध्या 62 दाखवतोय. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने. मात्र या गोलंदाजाकडे दोन्हीही स्विंग करण्याची कला आहे. पहा हा बॉल जर आपण पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल कळलाच नाही, सरळ बॉल गेला, टॉस झाला, गुडलेन स्पॉट वरून बाउन्स झाला आणि हा नॅचरल बाउन्स होता. या वेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. 17 वरून सरळ धाव संख्या आता जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्ती अखेर. 23ला 3 ओम 11 जलसार टीम. चला 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 11:30 मिनिटे आणि त्यामुळे आता तुम्हाला 3 षटक ही 13 मिनिटात जवळजवळ फेकावी लागतील. बारा मिनिटे आतापर्यंत झालेली आहेत. आता तुम्हाला 3 षटक ही 13 मिनिटांत फेकली गेली पाहिजेत. वेळ फार महत्वाचा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. आज उशिराने सुरुवात झाली तरी सुद्धा मात्र चांगले शेड्यूल नुसार थोडाफार कुठे आपण 15 ते 20 मिनिटं उशिराने चाललोय. मॅच बॉल आलाय आणि बॉल बॉयची भूमिका खूप चांगली अफलातून स्वीकारले गेले या लहान मुलांकडून. कारण हेच लहान मुलं मात्र उद्याच्या क्रिकेटीतील खऱ्या अर्थानं मैदानातील हेच हिरो बनतील आणि त्या लहान मुलांसाठी खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. मग तो गणेश असेल, आयुष असेल, विकास असेल. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग दाखवलंय, टेक्निकली साऊंड. आणि अक्षय पाटील यांचं षटकाराने स्वागत. या स्पर्धेचे आयोजक 6 धावा. त्याची बॅटिंग पाहायचा येऊ दे आमायोग. आला वाकलनचा वागना केतन मत्रे लावतया ग. आला वाकलनचा वागना केतन. चांगला फटका होता, अप्रतिम मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. या वेळेला आपण पाहिलं तर काय जबरदस्त हा बॉल वाईड यॉर्करने स्लोवर 1 चेंडू. मितेश तरे हार न मांडणाऱ्यांपैकी एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी योग्य रीतीने गोलंदाजी करत असताना मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29ला 3. बॉल फेकून झाले ते 2. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला अप्रोच इंटेंट जो होता तो अप्रतिम पाहायला मिळाला होता. खाली राहिला होता हा बॉल, बॅट हवेत फिरली होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. षटकारानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात, विस्कळीत होतात, त्यांची लाईन अँड लेंथ हरवलेली असते, परंतु स्वतःच्या मनाची लाईन अँड लेंथ हरवलेली नाहीये. अप्रतिम स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. क्लीन स्विचिट, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक, डोळ्याचा पारणं फिटणारा हा चौकार सौंदर्यपूर्ण स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. ऐन मोमेंटला मात्र यावेळेला ग्रीप बदलली, त्यानंतर स्वतःला स्विच केलं आणि त्यानंतर बॉल बरोबर मिडल ऑफ द बॅटने घेतला आणि सरळ बॉल निघून झालाय डे बॅकवर्ड पॉइंटला चौकारासाठी. गुड शॉट बाय प्रवीण भोईर. 33ला 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल ज्या पद्धतीने स्मार्ट सिंगल पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. ला 3 5 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी मितेश तरे. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. तिसरं षटक, मिनिटे भरपूर घेतली गेली आतापर्यंत आपण पाहिलं तर.
संकेतचा हा फटका यावेळेला फसलाय. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीये, त्यासाठीच फिल्डिंग सेट केली होती. सापळा रचला होता आणि त्या सापळ्यात मात्र यावेळेला शिकार विकेट मिळाली. फलंदाज बाद. 34 ला 4. 3 षटकांच्या समाप्ती अखेर ओम 11 जलसार टीम. 3 षटकांमध्ये तुम्ही वेळ घेतलेला आहे 16 मिनिटांचा. आता 2 षटक तुम्हाला वेळ आहे 9 मिनिटांचा अवधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. उद्या सफाळी धमाका आपल्याला पाहायला मिळेल आणि टॅगलाईन या स्पर्धेची सध्या तरी सफाळी धमाका. आपण पाहतायत चापेवाडी चषक 2026 लाख मुलाची स्पर्धा आणि त्यामध्ये अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू, चांगले सामने आपल्याला रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा ओम 11 जलसार टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 13 रन प्रवीणच्या बॅटमधून आलेत आणि वैभव भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. प्रवीण भोईर लेफ्ट हँड बॅटर. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर अभय. चला वेळ तुमच्याकडे आहे 7 मिनिटे 40 सेकंद. 2 षटक फेकायचे आहेत अजून. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येतील त्या अगोदर मात्र चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. स्ट्राईकर रोटेट होणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 35 वर जाऊन पोहोचले गेले. 35 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 8 बॉल मध्ये 14 रन. प्रवीण भोईर एक सेट फलंदाज पाहायला मिळतोय. 35 ला 4. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर प्रवीण आणि वैभव भोईर. सध्या तरी आपण पाहतायत मिरया फायटर्स एडवन टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा बॉलिंग स्वीकारली आणि त्यानंतर आता बॅटिंगसाठी आपण पाहताय ज्या पद्धतीने 35 ला 4 ओम 11 जलसा टीम. चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही अभयची अप्रतिम पाहायला मिळते. काय बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतो. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. ओम 11 जलसा टीम 35 ला 4. बॉल फेकून झाले 2. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. बॅकफुटला जाऊन कट केलंय मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते. फार वेगाने बॉल निघून चाललाय. इथे तुम्ही मिस्टेक करतील तर बॉल थांबणार नाहीये. 4 रन चौकार. त्या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 रन झालेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. तीन बॉलचा खेळ झालाय. 39 ला 4. सध्या आपण पाहिलं तर निराया फायटर्स टीम फाईट करते परंतु एका साईडला स्ट्रगल करण्यासाठी सुद्धा भाग पाडले गेले. ते ओम 11 जलसार टीमला ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. शफल झाले आणि ज्या पद्धतीने मात्र फटक्याला एक्झिक्यूट केलं लाजवाब पाहायला मिळतो. शानदार चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. लॉस ऑफ 4 विकेट. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. वैभव भोईर एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला बॅकफुटला जाऊन कंट्रोल स्ट्रोक खेळला होता. पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत. आता चुकी करणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा आतापर्यंत सध्या खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लगातार 2 बॉलवर 2 चौकार आले
आणि 5व्या बॉलवर सिंगल येत असताना अभय आतापर्यंत 21 धावा खर्च करतोय. एक गडी बाद त्याने जरूर केला गेलाय. 11 बॉलमध्ये 21 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी हवी तशी आतापर्यंत झालेली नाहीये. 44 ला 4. प्रवीण आणि वैभव 8 बॉलमध्ये 14, 4 बॉलमध्ये 9. मॅग्निफिसंट बॅटिंग. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शेवटच्या बॉलवर चान्स घेतला होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. 4 षटक 44 ला 4. आता तुमच्याकडे मिनिटे राहिले ती 3 मिनिटे आणि 51 सेकंद. म्हणजे झटपट तुम्हाला ती गोलंदाजी करावी लागेल. 5वं षटक, अन्यथा तुम्हाला एक प्लेयर हा शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये आणावा लागेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. 44 ला 4. तीन मिनिटे आणि 12 सेकंद आहेत. पाहायचं हे षटक झटपट होईल का. फिल्डिंग सेट करता करता मात्र हे षटक हे मिनिटे निघून जातील याकडे लक्ष असेल. 44 ला 4. 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रवीण आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती परंतु पंचांनी ह्या वेळेला दाद फिटवून लावली आणि एक रन मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. कदाचित बॅटची हलकीशी एज असावी आणि त्यामुळेच आपण पाहतायत बरोबर गोलंदाज सुद्धा मध्ये आला होता. अशा वेळेला डिसिजन देणं फार डिफिकल्ट असतं. पंचांचं कधीही मात्र सन्मान आदर करा. जेव्हा तुम्ही बरोबर लेग बिफोर विकेट बाद होताना त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही ग्रुपवर टाकलात तर अतिउत्तम होईल. ऑफ साईडला खूप चांगला फटका खेळला गेलाय. ऑन द राईज एक रन तर मिळेल. अभय थोडीशी चुकी करतात. फंबल झाले नाही झाले. पापनी लवते 2 रन्स या वेळेला कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक रन्स किती महत्वाचे आहे क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण सातत्याने जाणलंय. 47 ला 4. 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. डावकऱ्या हाताने गोलंदाज सनीचा बॉल या वेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कॅच नंबर 3 नीलच्या हातामध्ये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर पाहायला मिळतोय या टीमचा तो चित्ता आहे. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट फिल्डिंग बाय नील. कालच्या दिवसात आपण पाहिलं 5 ते 6 कॅच ज्या टिपल्या होत्या त्या कल्पेश पाटीलने. युवा ग्रुप विठ्ठलवाडी अल्पेश दादा पुरस्कृत खुशी 11 या टीमचा तो हरहुन्नरी खेळाडू. परंतु नील आज फ्री मध्ये येतोय. चांगला झेल टिपला गेलाय. पहा कॅमेरा वर्क खूप चांगलं फॉलो केलं या बॉलला. ज्या पद्धतीने बॉल जसा बॅट मधून निघाला प्रवीण भोईरचा हा अँगल पहा. बॉल चांगला होता. स्टेप आउट झाले होते. फटका मात्र यावेळेला फोर्स केलं होतं या बॉलला आणि नील बरोबर आला आणि इथे आता कुठेतरी ऑस्ट्रेलियन कॅच स्टाईल मध्ये घेतली गेली. या अगोदर 2 इंडियन स्टाईल मध्ये कॅच टिपण्याचा जरूर प्रयत्न केला आणि ते सक्सेस ठरले. म्हणजे कोणत्या क्षणाला कोणत्या कॅच कशा घ्यायच्या आहेत हे नीलला ठाऊक आहे. महिला जयवर्धने असा एकमेव खेळाडू आपण पाहिला. 440 झेल त्याच्या नावावर आपण पाहू शकला. 200+ आपण पाहिलं तर वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि 2 फॉर्मॅट मध्ये 440 अतिशय चांगलं वाखाणण्याजोगे आपण पाहिलं. जो रूटला कोण विसरेल. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 200+ झेल आहेत. या वेळेला फुलटॉस बॉल जरूर होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलचा होता. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 47 ला 5. 4 बॉल हाताळलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाज सज्ज होईल. सनी आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. फिल्डर येतील. चांगले प्रयत्न केले परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही. अभयचे चांगले प्रयत्न होते. जीवाची आकांक्षा केली होती आणि हा षटकार येतोय. गुड शॉट. खूप चांगला फटका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 53 रन्स. 53 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. सनी आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं गेलंय. नील पुढे सरसावेल. काय फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड राहिलाय नीलचा आतापर्यंत आणि 25 मिनिटे बरोबर या वेळेला तुम्ही घेतलेत.
त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद असेल. आणि 54ला 5 षटकांच्या समाप्ती अखेर. उडवली दांडी मान केलाय पत्ता गुले उडवली दांडी मान केलाय पत्ता गुले सफाळ शहरचा बेवाडी चषकाय लई पॉवरफुल सफाळ शहरचा बेवाडी चषकाय लई पॉवरफुल खूप पॉवरफुल चषक आहे असंच म्हणायला लागेल, कारण ज्या पद्धतीने मुलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या आतापर्यंत 54 रन झालेत आणि 25 मिनिटांचा कालावधी या वेळेला बरोबर एक्झॅक्टली पाहायला मिळाला. म्हणजे झटपट गोलंदाजी केली सनीने, कोणत्याही प्रकारची फिल्डिंग सेट केली नाही, वेळ घेतला नाही, म्हणजे वेळेचं बंधन त्यांनी राखलं. गोलंदाज सज्ज होईल नीलला 100 रुपयांचा कॅश प्राइज संतोषजी जंगम साहेब यांच्याकडून. फुल टॉस बॉल, दिवेश पाटील या टीमचा बाहुबली आहे. या बॉलला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. एक अप्रतिम उत्तुंग षटकार पाहायला मिळतो. क्लास टायमिंग दाखवलं, शफल झाले, 5व्या स्टंप्सवर आले होते आणि इथून मात्र खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला आणि नीलने सुद्धा मात्र त्याच पद्धतीने बॉल डिलिव्हर केला आणि त्याला तेवढंच चांगलं सोपं आणि सहज झालं. षटकार ठोकला. एक अनुभवी तर एक यंगस्टर, अशा पद्धतीने मात्र ही लढत पाहायला मिळते सध्या नील आणि दिवेश मध्ये. 60 धावा झालेत ओम इलेव्हन टीम. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सनी पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग करतोय, तेवढा चांगला ऍक्युरेट थ्रू. वा, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. अशा प्रकारची फिल्डिंग केल्यानंतर एक चांगला फिल्डर असतो ना आपल्या टीम मध्ये, तेव्हा तो अप्रिसिएट करतो आणि ते मात्र चिन्हूने लगेच इथून कॉमेंट्री बॉक्स मधून टाळ्या वाजवल्या. कारण अशा प्रकारची फिल्डिंग फार महत्वाची असते, कारण एखाद्या फिल्डरला त्या फिल्डरची जाण असते. एखाद्या कलाकाराची जशी जाण असते ना, तसंच एखाद्या खेळाडूला त्या क्रिकेटची कदर, त्या फिल्डरची कदर असते. 61ला 5 ऑफ साइडला बॅकफुट पंच केलाय, चाबुक शॉट पाहायला मिळतो. अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी ग्रेट शॉट वैभव भोईर. सध्या तरी 6 बॉल मध्ये 14 रन त्याच्या बॅट मधून आलेत. निर्णायक क्षणाला चांगली बॅटिंग केले, ऑन दी टूस खेळला. कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट. हा अँगल पहा, मात्र बॉल थोडासा बाउन्स झाला. ऑन दी टूस खेळला, बॅकफुटला गेले. बॉडमॅनचा चांगला वापर केला, बॅकफुट पंच केला आणि चाबुक शॉट पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॅटिंग. 65 लॉस ऑफ 5 विकेट 3 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला पिकअप शॉट आहे. काय फटका खेळलाय, सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. दिस इज अ क्लास. गौरव तरे यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 71 धावा. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवर षटकार. काय शॉट या वेळेला खेळला होता, अप्रतिम. पुन्हा एकदा पिकअप शॉट. वा, रोहित शर्मा स्टाईल मध्ये फेकून दिले या बॉलला षटकारासाठी. जणू काही जेम्स फॉकनरने टाकलेला बॉल आणि रोहित शर्माने मारलेला तो षटकार, हे दृश्य पाहायला मिळालं. 6 धावा. चांगला फटका होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट केले. टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा, असं नाहीये की ताकदवर स्ट्रोक होते. टायमिंग प्रॉपरली वापरलं आणि त्यानंतर नीलवर थोडंसं दडपण, कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या त्या कमीच वाटतात आणि तेच झालं. ते 24 धावा खर्च केलेत. 78ला 5 बॉल समाप्तीनंतर. वैभव 8 बॉल मध्ये 26 धावांची एक झुंजार खेळी सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टे अक्षरशः मात्र त्याच्या प्रेमात पडले. नीलने फिल्डिंगचा दर्जा चांगला दाखवला, परंतु गोलंदाजीमध्ये थोडासा कमकुवत ठरलाय. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि 2 रन्स तर डेफिनेटली पाहायला मिळतील. तिसऱ्या रन साठी पलटलेत. फेक येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत, चेंडू येईपर्यंत यावेळेला बेल्स
उडाली, परंतु इथे 3 रन्स कंप्लीट झालेत का आणि महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवतायत आणि कदाचित यावेळेला पोहोचलेत की काय, बेल्स पडलीच नाही आणि त्यामुळे आपण पाहताय त्या 3 धावा कंप्लीट झाल्या. इथून मितेश तरेने हलक्याशा हाताने फेकी केली, उंची जास्त होती या बॉलला फेकण्यासाठी आणि त्यानंतर मात्र टप्पा पडून बेल्सला बॉल आदळला स्टम्प्सला, परंतु बेल्स काही या वेळेला वैभव भोईरची साथ दिली. 3 रन्स मिळाल्या, 81 रन 6 षटकांमध्ये 82 रनचं टार्गेट. या संध्याकाळच्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये या 82 धावा पूर्ण होतील का याकडे लक्ष असेल. मात्र पिंकेश 0वर बाद झाला, गणेश 14वर आणि त्यानंतर हा वॅगन व्हील आपण पाहिला तर ओम 11 जलसारचा, त्यानंतर आपण पाहिलं तर जयेश 0वर, त्यानंतर प्रवीण 16 रन, संकेत 6, वैभव 9 बॉल 29 नॉट आउट, दिवेश 5 बॉल 14, एक्स्ट्रा धावा आल्या 2 आणि 6 षटकांमध्ये टोटल 81 वर 5. धन्यवाद नयन. आणि त्यानंतर ओम 11 जलसारचा हा वॅगन व्हील फर्स्ट इनिंगचा पाहायला मिळतो, जो ग्रीन आपण पाहतात लाईट ग्रीन, त्यानंतर आपण पाहिलं तर पर्पल कलर मध्ये ज्या डबल आणि ट्रिपल, त्यानंतर रेड कलर मध्ये जे एरो आपल्याला रेड कलरचे पाहायला मिळतात ते चौकार आलेत आणि एकदम पाहिलं तर डार्क ग्रीन आपण पाहिलं तर षटकार आलेले आहेत. हे एरो दाखवत आहेत डीबीएन मीडियाच्या माध्यमातून. त्यानंतर हा बॉलिंग चार्ट पाहायला मिळतो, जिथे मितेशने 2 षटकं हाताळली, 23 धावा, 11.50चा इकॉनॉमी, 3 विकेट्स घेतले, महत्वपूर्ण बॉलिंग केली. अभय 2 षटकं 21 धावा 1 विकेट, 10.50चा इकॉनॉमी. सनी 1 षटक 10 धावा 1 विकेट, म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी मिळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. विकेट्स जर आपण पाहिले फॉलो विकेट्स तर 0वर 1, 1ला 2, 17ला 3, 34ला 4, 47ला 5 आणि तिथून पार्टनरशिप अप्रतिम पाहायला मिळाली. ती जवळजवळ आपण पाहू शकताय 34 धावांची बॉलिंग समरी कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. 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 मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते. थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात आणि निश्चित स्वरूपात जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. आणि या दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 82 धावाचं एक मोठं टार्गेट आणि या टार्गेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून हे शूट कव्हर केलेत आणि डीबीएन मीडिया आपल्या समोर पोहोचवते. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजेच डीबीएन, जो मी उल्लेख सकाळपासून केला. नारंगीपासूनची सुरुवात वानखेडेपर्यंत पोहोचली. अनेक खडतर प्रवास राहिला, परंतु न डगमगता, न थकता, न झुकता जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात वानखेडेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी क्वालिटी दाखवली. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पेशाने इंजिनियर आहेत, परंतु क्रिकेटवरती भरपूर प्रेम. मागच्या वर्षी कुमार होते, यंदा श्री झाले आणि श्री झाल्यानंतर आता बाबा देखील झाले. त्यांना अभिनंदन आहे. आणि तेच अक्षय पाटील, त्यांचं देखील स्वागत. अगदी
आपण पाहू शकाल ते श्री झालेत, परंतु अगदी 18 वर्षाच्या मुलाला लाजवतील ज्या पद्धतीने त्यांची पर्सनॅलिटी आहे. मॅचला सुरुवात. सध्या पहिलाच बॉल डॉट येतोय. डॉट बॉलच्या साह्यानं ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. जलतरे या युवा खेळाडू समवेत जो चेंडू हाताळला. खडे स्ट्रोक. अगदी तुम्ही बॉलच्या जवळ नाही गेले तर तुम्ही या बॉलला फटका खेळण्यापासून वंचित राहतील आणि तो डॉट बॉल पाहायला मिळाला. अनिल आहेत गोलंदाजी मार्कवरती या षटकातील. पुढील बॉल आता व्हाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत काढले तर या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला सुरुवात झाली. 82 धावांचं टार्गेट आहे. त्या धावा चेज करण्याकरिता संध्याकाळचं सत्र असलं की थोडंसं कठीण जातं, परंतु जल आणि एका बाजूला मितेश रगत या दोन खेळाडूंकडे ती गुणवत्ता आहे, ते पोटेन्शियल आहे, ते धावा उभ्या करू शकतात. गोलंदाज तयार. वाह क्या बात आहे जलतरे. रोहित शर्माची आठवण झाली आणि हा फटका सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. थँक्यू. नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन चक्षु, नयन विहंगम फटका. नाव आहे जलतरे. युवा खेळाडू, प्रतिभाशाली खेळाडू. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं. आता याही वेळेला हा बॉल व्हाईट बॉल येतोय. 82 धावांचं रनचेज आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी म्हणून उत्तर देण्याकरिता तयारीने उतरलाय संघ निराया फायटर्स. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 34 बॉल आहे. 34 मध्ये रन करायच्या. 74 या मॅचला जिंकण्याकरिता जलतरे संध्याकाळच्या सत्रात आता अगदी ताकदवान फलंदाजी मैदानाच्या आत. याही वेळेला व्हाईट बॉल अगदी फॉलो करतात फलंदाजाला गोलंदाज अनिल. आणि या व्हाईट बॉलनं आता 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या फलकाती 9. आता प्रवीण आपला एक्सपिरियन्स शेअर करतात. दोन्ही देखील खेळाडू अनुभवी आहेत जरूर, परंतु इथून थोडीशी लाईन और लेंथ नाही योग्य मिळाली. इथे देखील व्हाईट बॉल. सलगचा 3रा वाईट आणि या षटकातला 4था. सकाळी उतरलो सफाळे स्टेशनला आणि तदनंतर जे नवीन ट्रॅक झाले तिथून मालगाडी जाते ना, त्या पद्धतीने आता हे षटक अगदी मालगाडीच्या डब्याप्रमाणे संपत नाही. मोजत राहा. सध्या हे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2 बॉल झालेत. चेंडू फेकून झालेत 6. आता यावेळेला आपण पाहतायत ही मालगाडी भरपूर आता भरलेली आहे. आता हा 5वा व्हाईट बॉल. जिथे आतापर्यंत 7 बॉल त्यांनी हाताळले परंतु ते योग्य नाही, तर मग त्या चेंडूला ग्राह्य धरलं जाणार नाही. 82चं टार्गेट. 11 धावा 2 चेंडूंमागे संपलेत. गोलंदाज तयार. फटका इथे देखील चांगला खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय आउटफील्डला फाडत चिरत सीमारेषा पार. चाफेवाडी चषक 4. थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण. 82 धावा जरी तुम्ही समोर ठेवल्या असतील तरी देखील तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा हाय क्लास असावा, टॉप क्लास असावा, आणि तोच नाही बघायला मिळाला. ज्या अनुषंगाने आता धावांची गती जाऊन पोहोचते. 15. 3 बॉलचा खेळ झाला. आता सूर सापडला. पंचांकडे व्हाईट बॉल साठी आपसुकतेने पाहत होते. आता जलतरे सांगतात की नाही, रिव्ह्यू नाही घ्यायचा कारण मी भरपूर बाहेर आलो, शफल झालो. आणि अनिल यांना मात्र आता लाईन मिळाली. 4 बॉलचा खेळ संपलाय. रिव्ह्यू घेतलाय का? नाही घेतला. सध्या आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 15 रन धावफलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र. इथे देखील फटका ऑन साईडला खेळलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतील. प्रवीण देखील बॅकअप साठी पोहोचले होते. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 वरती धक्के लागलेत. ते आतापर्यंत एकही धक्का नाही. जिथे पहिल्या डावामध्ये आपण पाहिले 82 धावा या अगदी वेगानं पुढे आल्या. करंट रनरेट तपासून पाहिलं तर 19.20चा दाखवतोय. रिक्वायर्ड रनरेट 12.70चा दाखवतोय. 31 बॉल आहेत. 31 बॉलमध्ये 66 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. चाफेवाडी चषक आजचा 4था दिवस. ट्रॅकिंग एंडला मितेश रगत. त्याच्यापासून देखील हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. आता या बॉलला चॅलेंज केलंय 3रे पंच पाटील आणि फिल्डिंग टीमनं हा व्हाईट बॉल साठी चॅलेंज केला. नितेश कदम सर आहेत ब्रँड टेंबी खोडावेचे. एका चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका अचूक त्यांनी ठेवली. वेळेचा विचार केला 6:15 झालेत. आता दिवस मोठे होत चाललेत. याच मैदानात येणाऱ्या काळात 21 मार्च ते 28 मार्च मोठी स्पर्धा, अर्थातच संपूर्ण सफाळ्यामध्ये त्या स्पर्धेचा चर्चा होत असते. ती शिवनेरी चषक अंडर नाईट फ्लड लाईट मध्ये ती स्पर्धा होताना बघायला मिळेल. नयन असतील त्या स्पर्धेचे निश्चित स्वरूपात आयोजक म्हणून. फेअर डिलिव्हरी पंच दर्शवतील की हा चांगला बॉल आहे. म्हणजेच आता इथून आपण पाहतायत हा चांगला चेंडू आहे.
फेर डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 16-16 बिनबाद अशी एक चांगली सुरुवात निराया फायटर आणि एका बाजूला ओम 11 जरसार. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ब्रेक नंतर नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल सफाळ शहरचा भिवाडीच्या शकाय पॉवरफुल सफाळ शहरचा भिवाडी. अनेक वर्षोनवर्ष जुनी जाणती स्पर्धा, ज्या थोरांनी ज्या बुजुर्गांनी या स्पर्धेला सुरुवात केली, एक साधी सुरुवात आणि आज या स्पर्धेचं पारितोषिक 1 लाखापर्यंत पोहोचलं आणि एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 धावा धावफलकावरती, 7 धाव्यांची गरज. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत फटका खेळायचा होता, येतोय डॉट बॉल. उद्याच्या दिवसातील घमासान आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉइस ऑफ वाकळण ओमकार सरांचं देखील इथे आगमन होते, लाईव्हला ते जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर तपासून पाहिलं तर सफाळे गेट एका बाजूला आई आशापुरी एडवण आणि त्यांच्या विपक्षात जागमाता रावळे, त्याचबरोबर आपण पाहतात उज्ज्वल संघ मथाने आणि मंगलमूर्ती विराथन, ध्रुव 11 केळवा आणि NCC सफाळे आणि तदनंतर विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि एक संघ तो आपल्याला कुठला असेल तो बघायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. सर्व संघांनी वेळेत सहकार्य करा आणि या स्पर्धेला या आपला बहुमूल्य वेळ द्या आणि वेळेत स्पर्धा चालू होणं आणि वेळेत स्पर्धा संपणं हे खूप महत्वाचं असतं. अक्षय पाटील पेशानं लिफ्ट इंजिनियर आहेत आणि सध्या कार्यभाग संपवून आता या स्पर्धेकडे वळालेत. एक आयोजक म्हणून सातत्याने त्यांची देखील भूमिका महत्वाची आहे. फटका खेळला थ्रू द कव्हर्स, बॉल चालला वेगानं, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापासून बॉल राहील वंचित, सीमारेषा बाहेर. 4. एकवीस धावा धावफलकावरती एन्जॉय करतात. प्रत्येक क्षण असायला हवं. मनुष्य म्हणून तुम्ही ज्या वेळेला जन्म घेता त्यावेळेला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खास असावा. आयुष्याचा चित्रपट पुन्हा नाही, एक दिवस येण्याचा एक दिवस जाण्याचा, ज्यामध्ये तुम्ही जगलात त्याला आयुष्य म्हणतात आणि ते आयुष्य तुम्ही कसं जगलात हेही तेवढंच महत्वाचं आहे. अक्षय पाटील एन्जॉय करतात या स्पर्धेला. चांगला चेंडू. जयेश पाटील बॉम्ब आणि विंकुश मात्रे यांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी जी एक सुंदर खेळपट्टी आहे ती खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात जी पडले त्याच्यासाठी जी लागणारी माती होती ती माती त्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. त्यांचे मनपूर्वक आभार आहेत. फटका उडवल्या बराच काळ हवेत आणि आता जयेश पाटील बॉम्ब आहेत बॉलच्या खाली. क्या बात आहे. अफलातून क्षेत्ररक्षण, सेव्हिंग चांगली राहिली संघासाठी. आता धावसंख्या इथून आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. मितेशचा फटका चांगला होता, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मितेश पाटील बॉम्ब आले आणि तदनंतर त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले. वाह क्या बात आहे. याला म्हणतात संघासाठी आपण समर्पण कसं करतो, काय करतो. 82 धावांचा टार्गेट ठेवल्यानंतर देखील कंजूसीनं धावा सहजरीतीने खर्च करणार नाहीत. फटका चांगला खेळला, मिडल ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. नाराजगी व्यक्त होत आहे. हताश हतबल मनानं संकेत यांच्याकडनं झाली चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय चौकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा 27 रन्स. या 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्रेयस पाटील एक आयोजक म्हणून जबाबदार पर्सन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सकाळच्या 17 पासून या मैदानाला जे जोडत राहिले हे चाफेवाडी आमचं गाव आम्हाला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीने 24 बॉल आणि 55 धाव्यांची गरज आहे. जे आपण पाहतात ही स्पर्धा 6 दिवसाची आहे. त्या अनुषंगाने एवढं भलं मोठं मॅनेजमेंट आणि इथे 100% थांबणं गरजेचं असतं. त्यामध्ये आमचे शुभम असतील, प्रथमेश भट्टी असतील, कुणाल असतील, हर्ष पाटील असतील, सगळ्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो. खऱ्या अर्थाने आपण पाहत कौशिक असतील, या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. कारण खूप चांगलं आयोजन नियोजन आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेकडे जी नाईट शिफ्ट आहे ती या सगळ्या जबाबदार खेळाडूंनी घेतली. आपण आपल्या संघासाठी काहीतरी देणं आहोत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे.
27 रन ह्या धावफलकावरती बिनबाद अशी जोडी. आता 4 षटक इथून येणं बाकी आहेत. मितेश आणि जल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल, वाह क्या बात है. जल तरेच्या बॅट मधनं गगनाला गवसणी घालणारा चाफेवाडी चषकाचा हा दिमागदार षटकार. 6 रन. थँक्यू सो मच. जी खेळपट्टी उत्तम आपल्याला पाहायला मिळते त्या खेळपट्टीची निगा राखत असताना पिचला पाणी मारणं या सगळ्या गोष्टी पाहिल्या. अतुल साने, विराथन बुद्रुक आणि राजेंद्र घरत चाफेवाडी यांच्या माध्यमातून या मैदानाची या खेळपट्टीची अचूक त्यांनी निगा राखली. त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. आता व्हाईट बॉल येतोय. मागील मॅच मध्ये हेमंत यांनी अचूक गोलंदाजी केली, परंतु आता जलतरे सांगतात की मागील मॅच मध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये आम्ही देखील एडवन वरनं का आलोय तर या चाफेवाडी चषकामध्ये आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागेल आणि त्या मेहनतीनं चांगला चेंडू, खूप चांगला प्रचंड वेग आणि आता डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल आता डॉट बॉल. दी आपण पाहतात खोलातला बॉल होता आणि इथून आपण पाहू शकाल हा येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ संपला. रन झालेत फलकावरती 34 रन. हे सध्या धावांची गती आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. हेमंत यांना आपण पाहताय. याही वेळेला हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल +1 म्हणजेच धावसंख्या आता आकार घेईल ती म्हणजेच 2 जाऊन पोहोचते 36. लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलनं ही गोलंदाजी, अचूक गोलंदाजी लसित मलिंगा यांनी कित्येक वर्ष केली श्रीलंका या संघाकरिता. मुंबई इंडियन्स संघाकरिता काय सामने जिंकवले आणि इथे आपण पाहू शकाल हा बॉल येतोय थोडासा डाऊन द पिच राहिला. बॉल मध्ये उसळी नाही मिळाली आणि आता मितेश रेगे 36 धावा धावफलकावरती आहेत. ओम 11 जलसार एका बाजूला, निराया फायटर्स एडवन. या 2 संघांमधला विद्यमान सामना आजच्या दिवसातील अगदी शेवटचा. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतात तुमच्याकडे 12 मिनिटांचा अवधी आहे. येणाऱ्या काळात 5 षटकं तुम्ही कशी पूर्ण करता या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. पुढचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला बिटवीन द गॅप बॉल चाललाय. 1 बाउन्स न सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. सांगू का मम्मीला तू बनतो शाणा, माझी सासू तुझी मदर, ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. माझी प्यारी गो महबूबा, माझ्या दिलाचे प्रेमाचे. 40 धावा धावफलकावरती. सध्या आपण पाहतात 40 रन्स, 82 धावेंचं टार्गेट. आता सध्या आपण पाहतायत 42 धावेंची गरज आहे. ट्रिमांडस बॅटिंग, अफलातून क्रिकेट. बॅटिंग करत असताना निराया फायटर्स चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. एका बाजूला ओम 11 जलसारची गोलंदाजी हतबल झाली आणि इथे आपण पाहतायत आता फलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीट वरती आलाय. इथे देखील फटका तर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्यापासून बॉल दूर. सलगचा दुसरा आलाय चौकार. 4 रन. थँक्यू. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मितेश एका बाजूला, जलच्या बॅटमधनं षटकार तर मितेशच्या बॅटमधनं चौकार. याही वेळेला बॉलला उडवले जरूर हवे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि गणेश यांनी कुठली चुकी नाही केली. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू सो मच. 8 बॉल आणि 18 धाव्यांची झंझावती काही. परेशने कॅच टिपला आणि तो अतिशय चांगला कॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे 19 मध्ये रन करायचे आहेत. 38. काय मॅच रंगतोय. संध्याकाळच्या सत्रात म्हणतात की धावा होत नाही, चेज व्हायला थोडासा त्रास होतो, परंतु निराया फायटर्स संघ सांगतोय की हरकत नाही, आम्ही संध्याकाळच्या सत्रात समुद्राच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो जिथे हवेचा जोत उलटा असतो, तरी देखील आम्ही षटकार मारण्याची किमया राखतो. आणि ज्या पद्धतीने आता सध्या ही फलंदाजी राहिलेली आहे. बॉल आहेत 19 रन करायच्या. 38. 38 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल या षटकातला.
चला थोडं स्पीडअप करा, 10 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात 2 षटका हाताळायचे आहेत मित्रांनो. फटका चांगला केलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याने डेडिकेट केला सुयोग सारख्या युवा खेळाडूला. हे तुमच्याकडे मोठं मन असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. सध्या जर आपण पाहिलं अभयला, जो आपल्याला पाहायला मिळाला एक युवा खेळाडू, 10वीची एक्झाम देखील देऊन काही खेळाडू खेळायला आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःला सेफ ठेवून खेळा हेच मी म्हणेन. सध्या 3 षटकांचा खेळ संपला आणि रनसंख्या फलकावरती 45-45ला 1 अशी स्थिती बघायला मिळते. बॉल आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 18 बॉल आणि 37 धाव्यांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हाय. इथे आपण कंपॅरिझन पाहतात. 6 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला 81, आता 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 45ला 1. विकेट तर तिसऱ्याच षटकात मिळाली. आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतायत प्रवीण यांना, एक एक्सपिरियन्स सिनियर खेळाडू. षटकातील पुढील बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. आता जल तरे गेलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथून होते तिथून आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचले आणि बघता बघता आता धावसंख्या आकार घेते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 46 रन्स. बॉल आहेत 17 मध्ये रन करायच्या 36. एक बॉल ना आता सामना कुणाच्या बाजूला जाईल, कुणाच्या बाजूने वाकेल, कुणाच्या बाजूला झुकेल, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि एकंदरीत आपण पाहू शकाल बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 36. उद्याच्या दिवसात सफाळे गट, खऱ्या अर्थानं सफाळे गट, कारण उद्या दिग्गज संघ आहेत इन ऍक्शन मध्ये. फटका फसला का म्हणून प्रवीण आले. प्रवीण सांगतात की ये तो मेरा दाए हात का खेळ आहे आणि यावेळेला कॅच सुटलाय. आता इथून अपेक्षा नव्हत्या. जल तरेला तुम्ही संधी दिली, फलंदाज जो चर्चेत आहे आणि इन्फॉर्म बॅटरला सगळं काही सेट झालं. अनेक खेळाडू जवळ आले, त्यांना वाटलं कॅच झाला आणि शेवटच्या क्षणाला हातांची ओंजळ, ऍक्शन रिप्ले मोये हा सीन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट इथून कॅच कॅरी करणं गरजेचं होतं. आता कॅच सुटल्यानंतर या मॅचचं गणित काय होईल, फलंदाज हवे होतील का हाही प्रश्न आहे. मोठा फटका खेळायचा होता, गतीमध्ये परिवर्तन, बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॅटचा ब्लेड बंद केला, तो टोटली ब्लाइंड राहिला. आता डॉट बॉल येतोय. 15 बॉल 15 मध्ये 35. मागे काय झालं याला विसरत नाविन्यानं सुरुवात करा. प्रवीणकडे ती गुणवत्ता आहे आणि सध्या आपण पाहतायत 15 बॉल आहेत, 15 बॉल मध्ये रन करायचे आहेत 35. या षटकातील पुढील बॉल, चांगला बॉल, कॅच सोडला असेल परंतु गोलंदाजीमध्ये माझा कोणी हात पकडायला नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, खूप चांगली गोलंदाजी. लाईन ऑर लेंथ अगदी बांधून ठेवलं. खोलवर टप्पाचा बॉल राहिला आणि त्या बॉलकडचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, सुयोगकडे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला डॉट बॉल. मागील मॅच मध्ये ज्यानं 14 बॉल मध्ये 49 केले, आता त्या फलंदाजाला आपल्या तालावरती नाचवतात. नाव आहे गोलंदाजाचा प्रवीण, ब्रँड आहे जलसारचा. अतिशय सुंदर पद्धतीने. आता सध्या आपण पाहतात अगदी शेवटचा बॉल, 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 35. का म्हणून मी एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, का म्हणून माझ्याकडे जबाबदारी, ज्या ज्या वेळेला कठीण सामने येतात त्यावेळेला माझ्याकडे का वळतायत, तर त्याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवले प्रवीणने. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्यात 35 या मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा बॉल, आता हाही बॉल व्हाईट बॉल नाही म्हणजे षटक संपलं. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. संपलेत षटक 4. आता बॉल आहेत 12 मध्ये करायच्यात 35. मितेश रगत पाण्यासहित अनेक मेसेज देतील आणि हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर. षटक संपले 4 षटकांचा खेळ संपला. 47 12 मध्ये करायच्यात 35. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्या, ते म्हणजेच 35 या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 35 धावा. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतात चाफेवाडी चषक, मानाची अभिमानाची अशी ही स्पर्धा, अनेक वर्षानुवर्ष ऋणानुबंधू जोडलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 12 मध्ये रन करायच्यात 35. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली बॉलच्या आणि टिपत्यात कॅच. जलतरे सारखा फलंदाज आता बाद. फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरविंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. थँक्यू. इथे आपण पाहतात आता 4 मिनिटांचा अवधी आहे आणि तुमच्याकडून हे आता चेंडू येणाऱ्या काळात 5 परिपूर्ण फेकले तर येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात तुमचं षटक बरोबर वेळेत संपते असं दिसलं जाईल. आणि अदरवाईज जर ते षटक नाही कंप्लीट झालं तर मग एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका फसलाय. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. दर्शन बॅक टू द डगआउट. गॉन. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग, त्याच्या नावाचं हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, त्याच्या नावाचं हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत भाईचं हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत म्हात्रेचं हाय ट्रेंडिंग. अनिरा या फायटर सेड 1 विपक्षात ओम 11 जलसार. आता मॅच थोडासा कठीण होत चाललाय, परंतु एका बाजूला सुयोग आहेत. मागच्या षटकात जरूर डॉट बॉल आले त्यांच्या विपक्षात. आता हेमंत ऑन हॅट्रिक असतील. आजच्या दिवसात मितेश रगतनं ती हॅट्रिक परिपूर्ण केली होती. हा बॉल चांगला टाकलाय. स्लॉक षटकामध्ये आता हेमंत सांगतात की मागील षटकामध्ये माझ्या विपक्षात धावा आल्या, या वेळेला नाही. पहिल्या षटकात जवळपास 18 धावा खर्च झाल्या होत्या. लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलने गोलंदाजी करतात हेमंत. आता बॉल आहेत या षटकातील बाकी 3. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत हा चेंडू डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्याने धावांची गती जाऊन तपासली तर 47 वरती स्थिर आहे. या वेळेला आपण पाहता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे टिपतात कॅच. विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद होतील. गॉन. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50-50 नंबरवाला. आतापर्यंत 4 गडी ज्याने बाद केले 18 रन खर्च करत. याही षटकात एकही धाव दिली नाही. आता फायफर खोलतील का, पंजा खोलला जाईल का, या सगळ्या गोष्टी आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्यात 35. 7 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. जसा सामना डाव्या हाताचे फलंदाज अभय थोडेसे लेट दाखल झालेत. ज्या खेळाडूनं तुम्हाला मागील मॅच मध्ये विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला, आता इथे फायफर खोलला जाईल का. कॅच ड्रॉप. पंजा खोलला गेला असता. फलंदाज थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. षटक संपले. आता षटका अखेर धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 47 वरती. घेऊया एक ब्रेक आणि या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उनकर कदम दादा दिलदार मनात संघाचे पाठीशी हाय. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम पॅकर हाय. सदनन पाटील दिलदार मनात संघाचे पाठीशी हाय.
चौतर चक्कर मारून करतो धावनचा वर्ष चौतर चक्कर मारून करतो धावनचा वर्ष 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 35 या मॅचला जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 35 धावा असा सामना. प्रत्येक बॉल मध्ये आता फक्त आणि फक्त षटकारांमध्ये तुम्हाला डिलिंग करावी लागेल. सिंगल डबल हे डिक्शनरीतून काढून टाका आणि आता मोठ्या फटक्यांचा स्वीकार. डॉट बॉल विजयाचा सुगंध आता दरवळायला लागला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्रमांक 9 ला दाखल झाले आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन दाखवला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या बॅटिंग पोझिशन नाही, तुम्ही बॅटिंग पोझिशनला आल्यानंतर तुम्ही क्रिकेट कसं खेळता हे फार महत्वाचं असतं. गोलंदाज तयार. फटका खेळल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपती पोहोचतील आणि कॅच ड्रॉप. आता दुसरा कॅच ड्रॉप होतोय तर थोडंसं लेझी. तिसरा आहे ऑल राईट, तिसरा कॅच ड्रॉप होतोय. फटका खेळले होते बऱ्याच काळ हवेत. उद्याच्या दिवसात खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. ही आहे क्वालिटी डीपीएनची. अगदी तो जणू काही बॉल तुमचा मोबाईलचा स्क्रीन फाडून बाहेर येतोय की काय. फलंदाज बाद. उद्याच्या दिवसातील पहिला सामना जागमाता रावळे आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल. आई आशापुरी एडवण. दुसरा सामना उज्ज्वल संघ मथाने आणि मंगलमूर्ती विराथन काटेकी टक्कर. दुसऱ्या बाजूला केळवा 11 आणि त्यांच्या विपक्षात NCC सफाळे आणि तदनंतर विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि एक संघ तिथे जोडला जाईल उद्याच्या दिवसात. तो कदाचित ठाकूरपाडा असावा. तेही कन्फर्मेशन तुम्हाला आम्ही देऊ. आजच्या रात्रीमध्ये त्या ग्रुपवरती येईल. आणि उद्या तारे सितारे रती महारथी दिग्गज सितारे सफाळे क्रिकेटचे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश घरत यावेळेला आपण पाहतायत हा बॉल येतोय डॉट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या स्थिर 47 ला 5. प्रणय पाटील येणाऱ्या काळात एक चांगले समालोचक बनतील यामध्ये ते मात्र शंकाने अगदी दशरथ पाटीलला बाजूला करतील. या पद्धतीचं त्यांचं समालोचन राहील नो डाऊट. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये करायच्यात 35. 2 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. सामना जवळपास खिशात घातलाय. याही वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. वेगानं प्रवीण आलेत पुढे आणि दोघांमध्ये तू मेमे झाला. आता प्रवीण सांगतात की माझा कॅच होता, तुम्ही मध्ये आलात, हरकत नाही, मिलजुल के बाट के खाएंगे. आता सध्या एक बॉल मध्ये करायच्यात 35. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. यश भोईर यांना आपण पाहतायत. दातिवरेचा वंडर बॉय आणि ज्यानं खऱ्या अर्थानं आजच्या सकाळच्या सत्रात खूप चांगलं असं षटक हाताळलं. चॉकलेट बॉय ऑफ दातिवरे. शेवटचा बॉल आहे आणि इथून शेवटचा बॉल येतोय डॉट बॉल. विजयाच्या पाऊल खुणा, विजयाचा सुगंध दरवळला. ओम 11 जलसार आणि एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. हा रविवारच्या दिवसात सामना बघायला मिळेल. आजच्या दिवसाचं शेड्यूल पॅक होत आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हाही किताब आपण देणार आहोत. ज्यांच्या बॅट मधनं धावा तर जरूर आल्या. आता मॅच समरी देखील आपण बघणार आहोत जिथे पिंकेशला देखील आपण पाहतायत. चांगला खेळाडू तोही आहे. मॅन ऑफ द मॅच हेमंत, ज्यांनी 4 गडी बाद केले आणि 1 मेडन ओव्हर, ते मॅन ऑफ द मॅच ठरलेत हेमंत. या आपण मॅन ऑफ द मॅच साठी आजच्या दिवसाचं शेड्यूल पॅक होत आहे. तुर्तास मी थांबतोय. उद्या सकाळी शार्प 9:30